नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरलाय। महायुतीने केलेल्या विकास कामांना भाजपनं पावती दिल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। नगर परिषदांच्या निकालावरून संजय राऊतांनी मात्र भाजपवर पलटवार केलाय। कमळ म्हणजे कमळच, शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेलं आहे कमळ म्हणजे। राज्यात नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत भाजपच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतं टाकली आहेत। राज्याचे भाजपचे 129 नगराध्यक्ष निवडून आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। जे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। नगरसेवकांचा जर विचार केला आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक। एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली पावती आहे। भाजप हा सर्व जातींचा, सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक अशा पद्धतीने विस्तार असलेला पक्ष आता महाराष्ट्रात झालेला आहे। महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच आहे। दुसरीकडे राज्यभरात बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारलंय। काँग्रेसचे 31, ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 नगराध्यक्ष निवडून आले। आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही। भारतीय जनता पक्षाने मशीन त्याच पद्धतीने फिट केल्या, तेच आकडे राहायला पाहिजे। आकडे तरी बदलायला पाहिजे होते। पैशांची जी गारपीट झाली त्या गारपीटीपुढे कोण टिकणार? आम्ही पेरलेली शेतं सुद्धा त्याच्या खाली झुकली गेली। महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। विजयाबद्दल महाराष्ट्रामधल्या जनतेचे आभार असं मोदींनी म्हटलंय। महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मोदींकडून कौतुक करण्यात आलंय।